हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आज दिवसाची सुरुवात झाली आहे कॉलेजपासनं. जसं की तुम्हाला माहिती आहे की माझे घरचे मला जबरदस्ती कॉलेजला पाठवतात आणि ऑब्व्हियसली मला जाण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नसतो. इथे गेल्यानंतर हा मुलगा माझ्या नोट्स घेऊन बसला आणि मी रिकामी, आणि मला तर अभ्यास न करायचा बहाणाच मिळवून जातो अशा सिच्युएशनमध्ये. देन काय करावं म्हणून स्वतःला निहारणं चालू केलं. सेल्फ ऑब्जेस्ट आहे ना मी, कारण देन फायनली मोटिवेशन घेऊन बसली अभ्यासाला. देन माझी रायटिंग स्किल बघून तर कोणीच नाही म्हणणार की आय एम नॉट अ टॉपर. मी बिलो ॲव्हरेज आहे गाईज. कारण त्यानंतर इथे या मॅडमचं आपलंच लेक्चर चालू होतं. काय माहिती कोणाला अभ्यास करणं शिकवत होती तरीही. देन आम्ही घरच्यांसाठी निघालो घरी जायसाठी, कारण की मातोश्रीचा फोन आलेला की तिला सिटीमध्ये जायचं आहे, कारण की विठूचा बड्डे होता. घरी पोहोचल्यानंतर बड्डे गल्ला तुम्ही बघू शकता. आणि इथे माझी मम्मी, शी इज सो क्यूट यू नो. देन फायनली आजीला बाय करून आम्ही निघालो विठूसाठी केक बघायला. इथे मॅडम मस्त गॉगल वगैरे लावून बसलेल्या. मग आम्ही केक वगैरे सिलेक्ट करून पुढे निघालो. मला दिसले रस्त्यात फुल्स अँड ऑब्व्हियसली मी थांबणार नाही असं होऊ नाही शकत. देन गेली स्कूलमध्ये गार्गीला पिक करायसाठी. अँड गाय स्कूलमध्ये तर अलगच मेमरीज असतात. मग तिच्या मॅमला दिला अर्ज, कारण की तिला मी अर्ध्या मधातून घेऊन चाललेली होती स्कूलमधून. आणि बघा स्कूलच्या वरून तर खूपच सुंदर असं व्ह्यू येतं खालचा, आणि पूर्ण मेमरीज रिफ्रेश झाल्या आज. देन गार्गीला घेऊन मी निघाली बाहेर स्कूलच्या, आणि ऑब्व्हियसली स्कूल की बाहेर की पाणीपुरी इज अ लव्ह. देन त्यानंतर आम्ही सिटीसाठी निघालो. विठूसाठी ड्रेस घेतला. त्यानंतर डेकोरेशनचं सामान बघायला गेलो. आणि डेकोरेशनचं सामान आता इतकं महाग झालं आहे की रेट ऐकून तर मला जणू असं वाटलं की चला घरीच बलूनचं फॅक्टरी चालू करून द्यावी आता. त्यानंतर फायनली केक घेऊन आम्ही ऑब्व्हियसली पेस्ट्री खाणार नाही असं तर होऊच नाही शकत. पेस्ट्री खाल्ल्यानंतर ऑब्व्हियसली घरी गेल्यानंतर मी फुगे वगैरे फुगवायला चालू केलं, डेकोरेशनला चालू केलं, आणि फुग्गा फुटला माझ्याच्याने. मग बी सिरियस मूड आला अँड फायनली डेकोरेशन डन झाले. इथे झाला बड्डे सेलिब्रेशन विठूचा. आणि त्यानंतर इथे पोजेस वगैरे देणं चालू केल्या विठूनी, तारक मेहता का उलटा चष्मा बनवून. अशा प्रकारे माझा दिवस गेला. आपण पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आपला दिवस कसा गेला. सी यू इन माय नेक्स्ट व्लॉग. तब तक के लिए बाय.